Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. अगले जो हमारे आइकॉन हैं उनके बारे में मेरे ख्याल से अगर मैं कहना शुरू करूं तो पता नहीं कितने और प्रोग्राम्स रखने पड़ेंगे, पर उन्होंने जो कार्य किया है बहुत हम्बली किया है, बट जो इफेक्ट हुआ है, हम बात करते हैं नवी मुंबई द 21st सेंचुरी सिटी, उसे सही मानों में 21st सेंचुरी सिटी दिया है। जिस तरह का हमें इंफ्रास्ट्रक्चर दिया है, सिर्फ ये नहीं कि बड़े इंफ्रास्ट्रक्चर मिले, प्राइड जो नवी मुंबई को दी है वो बहुत ज़बरदस्त है। अगर मैं छोटा सी बात कह सकूं तो मुझे आज तक वो क्षण याद है कि इनॉग्रल IPL जो हमारे यहाँ पे हुआ था सर, और मैं मिस कर गया था। मैं दिल्ली से फ्लाई कर रहा था, वहाँ पे टीवी पे देख रहा था कि सब स्टार्स आ रहे हैं, और जब फ्लाइट मुंबई पहुँच रही थी और मुझे जो लाइट्स जगमगाती हुई स्टेडियम की, DY पाटिल स्टेडियम की दिखी, एंड इट वाज सच अ ह्यूज मैटर ऑफ प्राइड फॉर मी कि ये मेरे शहर में हो रहा है। एंड ऑफ कोर्स हॉस्पिटल्स कहें, यूनिवर्सिटीज कहें, डॉक्टर विजय डी पाटिल सर, उन्होंने जिस तरह से नवी मुंबई को सही मानों में ग्लोबल मैप पर लेकर गए हैं। नवी मुंबई के भाग्य में एक ऐसा शख्स आया वो करके दिखाया जो बड़े बड़े नाम वने नहीं किया। डॉक्टर विजय डी पाटिल, एजुकेशनिस्ट, फिलैंथ्रोपिस्ट और पैशनेट स्पोर्ट्समैन, जिन्होंने नवी मुंबई को अपनी विजन से पूरे विश्व में जगमगाया है। DY पाटिल यूनिवर्सिटी और DY पाटिल स्पोर्ट्स एकेडमी एंड स्टेडियम के प्रेसिडेंट, साथ ही मुंबई क्रिकेट एसोसिएशन के भी प्रेसिडेंट डॉक्टर विजय पाटिल ने नवी मुंबई में दुनिया के सबसे बेहतरीन स्टेडियम्स में से डॉक्टर DY पाटिल स्टेडियम का निर्माण किया, जो कि उन्होंने खुद खड़े होकर बनवाया। यहाँ IPL और ISL से लेकर फीफा के अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कप और AR रहमान से लेकर जस्टिन बीबर के कॉन्सर्ट्स हुए हैं। DY पाटिल यूनिवर्सिटी के तहत वर्ल्ड क्लास एजुकेशनल इंस्टीट्यूशंस देकर नवी मुंबई को ग्लोबल एजुकेशनल हब बनाया। DY पाटिल हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर, एक सुपर स्पेशलिटी चैरिटेबल हॉस्पिटल, इस महंगाई में आम आदमी को लाइफ सेविंग रिलीफ प्रदान करने के साथ साथ पोस्ट ग्रेजुएट टीचिंग का सेंटर बन गया है। नॉलेज, हेल्थ और स्पोर्ट्स के माध्यम से नेशन बिल्डिंग में जुटे और अब भी जमीन से जुड़े एक्सट्रीमली हम्बल डॉक्टर विजय पाटिल को आवाज टुडे नवी मुंबई स्टार्स आइकॉन पुटिंग नवी मुंबई ऑन ग्लोबल मैप पुरस्कार से सम्मानित किया जा रहा है। Respected dignitaries on the dais, Mandatai, Jayant Sutar ji, Vijay Chaudhary ji, Darshad Bhagat ji, Ramchandra Ghara ji, Namdev Bhagat ji, all the different dignitaries on the dais and all the awardees. First of all, I would like to
thank Jedi ji. He came about 2 weeks ago and त्यांनी मला या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं. I want to thank him for honoring me for my contribution to the city of Navi Mumbai. And I also want to congratulate all the awardees, those who have won these awards. You all have done wonderfully well. So my best wishes to all of you. While I was sitting there for the last, I was kind of remembering my journey of almost 3.5 decades. And there are two things which are not in your hand. की तुम्ही कुठल्या घरात जन्म घेता आणि तुम्हाला आई वडील कोण मिळणार. तर आय थिंक आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट दॅट मला दादांसारखे वडील मिळाले. ही इज माय लिव्हिंग गॉड अँड दॅट इज समथिंग दॅट आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट विथ. ही हॅज इनकल्केटेड द राईट व्हॅल्यूज. ही हॅज इनकल्केटेड द राईट थॉट्स इन माय माइंड अँड couple of things मी तुमच्याबरोबर शेअर करतो ह्यावेळेस. is some of the things that he has told me, and which I feel is the key to be successful in life, is that if you do anything with dedication, with devotion, with perseverance and hard work, then every action comes closer to God, and sometimes God resides in you. So I think whatever little I've been able to contribute on the direction which my father has shown has only been possible because of the hard work and a belief, a very strong belief in what you're going out to do. The second lesson that he's always told me is that gratitude is a great punya. कृतज्ञता हे फार मोठं पुण्य असतं. आपल्याला सुरुवातीच्या काळात ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे, आपल्या आयुष्यात अनेक चढउतार असतात अँड अनेक जणांची मदत आम्हाला लाभलेली आहे. त्या सर्वांच्या प्रती मला एक डीपेस्ट सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड आहे. 1983 साली जेव्हा दादांनी पहिली संस्था सुरू केली त्यावेळेस वसंतदादा पाटीलजी लेट चीफ मिनिस्टर 4थी पास होते फक्त, पण त्यांनी दादांना कॉलेजेस सुरू करण्याची परवानगी दिली. अँड दॅट इज वाय यू हॅव सीन दॅट नॉट ओनली नवी मुंबई बट द एंटायर स्टेट ऑफ महाराष्ट्र हॅज बिकम लाईक अ नॉलेज कॅपिटल. डिफरंट इन्स्टिट्यूशन्स वर सेट अप. सो देवर मेनी इंडिव्हिज्युअल्स. आय रिमेंबर इवन पवार साहेब एकदा ते चालले होते हेलिकॉप्टरमधून आणि तेव्हा त्यांनी मला दादांना सांगितलं की 2 मेडिकल कॉलेजेस तुम्ही नवी मुंबईला का सुरू करत नाही, कोल्हापूरला का सुरू करत नाही. आणि त्यावेळेस ते कॉलेजेस सुरू झाले. बाळासाहेब ठाकरे असतील, जेव्हा आम्हाला हॉस्पिटलची आवश्यकता होती तेव्हाही त्यांनी मदत केली. शिंदेजी असतील, मागचे जे चीफ मिनिस्टर फडणवीसजी असतील, त्यांनी आम्हाला युनिव्हर्सिटीज दिल्या. सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की जेव्हा व्यक्ती घडत असतो तेव्हा अनेक लोकांचा हातभार त्या व्यक्तीच्या घडण्यामागे लागत असतो आणि तसं सर्व हातभार आम्हाला लागलेला आहे. अजून एक गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते की आयुष्यात म्हणजे तुम्हाला यू मस्ट हॅव अ प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. यशस्वी तुम्हाला जर व्हायचं असेल तर यू मस्ट हॅव अ प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच. आपण एकंदरीत लोकांना आणि समाजाला बघितलं तर आपल्या लक्षात येतं की 70-80% समाज हा म्हणजे अतिशय आपला सगळा वेळ हा सगळं जसं जग घडत असतं, आयुष्य आपलं घडत असतं तो बघत असतो बरं, अँड एक मिअर स्पेक्टेटर असतो. आणि 10% समाज हा समाजात जे गोष्टी घडत असतात ते रिपोर्ट करत असतात. म्हणजे जसं आपण रिपोर्टिंग ज्याला म्हणतो किंवा कन्सल्टिंग ज्याला म्हणतो त्या प्रकारे असते. आणि समाजात एक 10% असा घटक असतो की जो कार्य करत असतो, जो प्रॉब्लेम सॉल्व्हर असतो. तर माझी सर्वांना अशी एक कळकळीची एक विनंती आहे, तुम्ही अचिव्हर्स आहात म्हणून मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतो आणि तुमच्याबद्दल मला एक खूप आनंद वाटतो की तुम्ही ठरवलंय की तुम्हाला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. प्रत्येक जण, मला प्रत्येकाबद्दल बोलता येत नाही, पण प्रत्येक जणांनी एक आयुष्यात ठरवलेलं आहे की आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. अँड आय थिंक दॅट इज द ग्रेटेस्ट क्वालिटी, दॅट इज द ग्रेटेस्ट थिंग दॅट यू कॅन डू इन युअर लाईफ. माझ्या स्टेडियमबद्दल जेव्हा हे दाखवलं गेलं तर अनेक लोकांनी मला असं विचारलं की विजय तुम्हाला ही कल्पना केव्हा आली. तर एक दिवशी उठून काय अशी कल्पना येत नाही. मला वाटतं लहानपणी मला क्रिकेटची आवड होती आणि आता जेव्हा मी माझं बालपण बघतो तेव्हा मला लक्षात येतं की ज्या गोष्टी मी बालपणी केल्या त्याचं एक कनेक्ट हे आपल्या फ्युचर लाईफमध्ये असतं. आणि त्या पॅशनमधूनच आणि त्या डिटर्मिनेशनमधूनच माझ्याकडे हातातून जे काय कार्य घडत गेले. क्रिकेटबद्दल तर अर्थात स्टेडियमबद्दल जेडीजींनी एक फिल्म दाखवली अँड प्रॉब्ली इज द मोस्ट सेलिब्रेटेड पार्ट ऑफ वॉट एव्हर आय बीन एबल टू डू इन नवी मुंबई. But I think the most satisfying part for me
in this entire journey was the establishment of the hospital. And I'm delighted to say that during the COVID situation, almost 7,000 patients were treated in a hospital. And that was only possible because of the outstanding support we received from all sections of society. The doctors, the nurses, the local administration, all the public representatives that you see over here sitting on the stage. They were virtually talking to me on a daily basis. They were interacting, they were referring patients. There were some heated arguments at times when beds were not available. But I can tell you that each and every single person sitting over here was striving and trying to fight this pandemic. And I think the greatest lesson that you learn from a situation like this, की माणसात खूप गुणवत्ता असते. म्हणजे काही वैज्ञानिक असतात, खूप क्वालिटीज आहेत माणसात, की कुठल्याही अडचणीला तोंड देण्याकरता. पण सगळ्यात मोठी क्वालिटी ही माणसात आहे की ती आपली एकी आहे. कारण जेव्हा माणूस एकत्र येतो तेव्हा तो कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. आणि मला वाटतं या पॅन्डेमिकने आपल्या संबंध देशाला आणि जगाला दाखवलेले की जर आपण संघटित झालो, आपण सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केला तर आपण कुठलीही गोष्ट आपण साध्य करू शकतो. परत एकदा आता मला काय जास्त वेळ घ्यायचा नाही, फक्त नवी मुंबईबद्दल मला बोलायचं आहे. माझा जन्म पुण्यात झाला. आय वॉज बॉर्न इन पुणे, सो पुणे इज माय बर्थ प्लेस. पण माझी कर्मभूमी ही नवी मुंबई आहे. कारण ह्या भूमीबद्दल मला एक आत्मीयता, एक प्रेम आहे. या भूमीने मला सगळं काय दिलेलं आहे. इथले स्थानिक त्यांना मी माझ्या घरातलेच असं मानतो. त्यांनी मला अतिशय, जसं मंदाताईंनी सांगितलं, अतिशय सुरुवातीपासून मला माझ्या कुटुंबियांना मदत केली आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा संस्थेचे काही विषय असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही अडचणी असतील, प्रत्येक जणांनी इथे आमच्या कुटुंबियांना मदत केलेली आहे. अँड ही नवी मुंबई खऱ्या अर्थाने माझी कर्मभूमी आहे. मी परमेश्वराला आभार मानतो की मला या भूमीत जे काय कार्य, जी काय दिशा माझ्या वडिलांनी मला दाखवली ते करण्याची मला एक संधी दिली आणि त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. जेड्डीजींना मी परत माझे आभार मानतो. आय एम रिअली to get appreciated is a wonderful feeling. I mean, that's what we all, material success comes, but to get the appreciation of communities and the people who live around you is the most important thing to me in my life. And I think with the blessings of Gajanan Maharaj and the blessings and the directions that my father has shown to me, we'll continue to strive to contribute our little bit towards the development of this beautiful city of ours. Thank you so much. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.